नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करत आहे. चला तर आपण काठपदर किंवा पैठणी साडीवर ही डिझाईन बनवूया. तर ब्लाऊज पीस आणि काठ मी बाजूला ठेवून दिलेला आहे. अस्तरचं शोल्डर घेतलेला आहे मी 5.5 इंच, गळा घेतलेला आहे 2.5 इंच. ब्लाऊजची हे बघा 36 साईजसाठी मी ब्लाऊज करत आहे. तुम्ही कोणत्या बी साईजसाठी हा ब्लाऊज करू शकता. तर उंची घेतलेली आहे 14 इंच ब्लाऊजची आणि मी 10 इंच गळा घेतलेला आहे. गळ्याची उंची आडव्या माप मी 3.25 इंच घेतलेला आहे. तुम्हाला जर पसरून पाहिजे असलं तर तुम्ही जास्त घेऊ शकता. आता याचा मी बॉक्स आखून घेतलेला आहे आणि आता गळ्याचा आकार हे बघा अशा प्रकारे गळ्याचा आकार आपण आखून घ्यायचा आहे. आता आपण जो आखलेला गळा होता तो आपण कट करायचा आहे अशा प्रकारे आणि आतल्या बाजूने पण हे बघा अशा प्रकारे एक आखून घ्यायचा आहे आपण. हे बघा आतल्या बाजूला पण आपण गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. हे कॅनव्हास आहे. हे कॅनव्हास मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे हे बघा. आणि जे आपण कट केलेलं होतं अस्तर पाटीचं ते हे बघा अशा प्रकारे ठेवून तो ते अस्तर आहे असं आखून घ्यायचं आहे कॅनव्हासवर. हे बघा अशा प्रकारे. आता 1.5 इंचवर 1.5 इंचच्या अंतराने पूर्ण टिक करून घ्यायचे त्या आकाराला. हे बघा अशा प्रकारे आणि आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे बघा कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे आकाराबरोबर. हे बघा आपण कॅनव्हास कट करून घेतलेला आहे. आता काय झालंय साडीचा काठ छोटा आल्यामुळे हा आपला साडीमधलं कापड आहे हे. तर हे कॅनव्हास दोन्ही बाजूला हे बघा अशा प्रकारे ठेवायचे. हे साडीमधलं आपलं कापड आहे त्याच्यावर हे कॅनव्हास ठेवायचं आणि इस्त्री करून घ्यायची. म्हणजे काय होतं पॅक बसतं. जर तुम्ही इस्त्री नाही केली किंवा टाचणी लावून जरी शिलाई घातली तरी पण चालेल, पण इस्त्री केली तर कॅनव्हास पॅक बसते. हे बघा आणि बाहेरच्या बाजूला छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत. हे बघा छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत. आता शिलाई घालून घ्यायची. हे बघा व्यवस्थित अशी आतल्या बाजूला हे बघा दुमड घालून त्याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित अशी आपण शिलाई घालून घ्यायची आहे. आता दुसरी बी बाजू आपण अशाच प्रकारे तयार करायची. दोन्ही बाजू आपल्या तयार झाल्या आहेत. आता हा पाटीचा ब्लाऊज पीसचा भाग घ्यायचा आहे. त्याच्यावर हा अस्तर कट केलेला आपण ठेवून द्यायचा आहे आणि हे बघा निम्मा भाग कट करायचा आहे अशा भागाला आपण व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे चारी बाजूनी. हे बघा चारी बाजूने आपण व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही भाग तयार करायचे आहेत. हे बघा आणि राहिलेले कापड आहे ते अस्तर बरोबर कट करून घ्यायचे. हे बघा व्यवस्थित असं अस्तर बरोबर राहिलेलं कापड कट करून घ्यायचे. आता दुसरी पण बाजू आपण अशाच प्रकारे तयार करणार आहोत. हे बघा सेम पहिल्यासारखेच तयार करायचे. दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत. आता जी आपण डिझाईन तयार केलेली होती साडीच्या भागाची ती अस्तरच्या वर ठेवायची. म्हणजे पलटी केल्यानंतर आपल्याला सव्वाची बाजू आपली आलेली पाहिजे. हे बघा आतल्या बाजूला ठेवून दिलेलं आहे अस्तरवर आणि नंतर पलटी केल्यानंतर ते आपलं सरळ होणार आहे. हे बघा अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची, जोडून घ्यायचे. दुसरी पण बाजू आपण अशाच प्रकारे शिलाई घालून घ्यायची. आतल्या बाजूला छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत. हे बघा म्हणजे सरळ करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. हे बघा दोन्ही भाग आपण जोडून घेतलेत आणि पलटी केलेत. हे बघा बाहेरच्या बाजूला हे बघा अशा प्रकारे त्याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची. जर काटाची बाजू कमी आली तर ही डिझाईन नक्की तुम्ही ट्राय करा. खूप छान अशी आपली ही ब्लाऊज डिझाईन आहे. आता बाहेरच्या बाजूने एक आपण शिलाई घालून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे.
आता दोन्ही बाजू आपल्याला अशाच प्रकारे तयार करायचे आहेत. हे बघा दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत. आता लेस घ्यायची आणि हे बघा बाहेरच्या बाजूला लावून घ्यायची अशा प्रकारे. हे बघा व्यवस्थित अशी आपण लेस लावून घ्यायची आहे. आणखी एक शिलाई लेसवर देऊन घ्यायची आहे, डबल शिलाई. आता दुसऱ्या पण बाजूला अशाच प्रकारे लेस लावून घ्यायची. हे बघा दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत. आता जो आतला डिझाईनचा भाग आपण कट केलेला होता डिझाईन येण्यासाठी तो अस्तरवर ठेवून द्यायचा आहे. त्याला एक टाचणी लावून घ्यायची कारण की तो हलू नये म्हणून. आणि हे बघा थोडंसं अंतर ठेवून बाजूने आणि वरच्या बाजूने बरोबर असं कट करायचं. बाजूने तेवढं जास्त अंतर ठेवायचं, एक ते 1 इंच सोडायचं आहे. आणि हे बघा हे आपला काटाचा भाग, त्याच्या खाली मी कॅनव्हास ठेवला आहे आणि त्याच्यावर जे अस्तर आपण कट केलेला आहे आता डिझाईनचा आतल्या ते ठेवून द्यायचं. त्याला टाचण्या लावून घ्यायचेत आणि त्याला हे बघा व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा टाचण्या काढून घ्यायचेत आणि तो आकाराबरोबर वरच्या बाजूने कट करून घ्यायचे. त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत आणि ते पलटी करायचे. हे बघा अशा प्रकारे पलटी करायचे आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आहे त्या आकाराला. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे. आता हे बघा आतल्या बाजूने पलटी करायचे. जे अस्तर होतं त्याच्याबरोबर आपण चारी बाजूने शिलाई घालून घ्यायची आणि राहिलेले कापड आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय. हे बघा आता याची घडी घालून घ्यायची. याचा मध्यभाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर जो आपला मेन निघालेला अगोदरचा जो भाग आहे तो ठेवायचा आणि त्याला हे बघा अशा प्रकारे टिक करून घ्यायचे. आणि आता त्याच्यावर हे बघा आपण जो तयार केलेला पाठीचा भाग तो ठेवून द्यायचा आहे. हलू नये म्हणून याला टाचण्या लावून घ्यायचेत आपण. हे बघा टाचण्या लावून घ्यायचेत आणि त्याला आपण शिलाई देऊन घ्यायची. हे बघा आता दुसऱ्या पण बाजूला अशाच प्रकारे शिलाई देऊन घ्यायची. तर मैत्रिणी आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान अशा ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा आता एक पट्टी घेतलेली आहे, त्याला थोडीशी दुमड घालून घेतलेली आहे आणि त्याला शिलाई घालून घ्यायची. आणि पाठीच्या भागावर हे बघा खालची पट्टी ठेवायची, त्याला शिलाई घालायची पूर्ण. नंतर पूर्ण शिलाई घातल्यानंतर त्या पट्टीवर दाबटीप एक घालून घ्यायची आणि आतल्या बाजूला फोल्ड करून एक शिलाई घालून घ्यायची. तुम्ही हात शिलाई घातली तरी पण चालेल. आणि हे बघा आपली ब्लाऊज डिझाईन तयार झाली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. धन्यवाद.